एक महत्त्वाची बातमी तुम्हा आम्हा सगळ्यांसाठीच। आजारपणातून बरं होण्याकरता डॉक्टर औषधं प्रिस्क्राइब करतात, प्रकृती सुधारेल म्हणून वेळेच्या वेळी आपण औषधं घेतो, पण औषधच बोगस निघाली तर? बीडच्या अंबेजोगाईमध्ये वैद्यकीय महाविद्यालयात बोगस औषधांचा पुरवठा होत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे। आश्चर्य म्हणजे शासनाने नेमलेल्या पुरवठादारांकडूनच बोगस औषधांचा पुरवठा सुरू असल्याचं बोललं जात आहे। ठाणे आणि भिवंडीमधील 5 कंपन्यांकडून बोगस औषधांचं रॅकेट सुरू असल्याचं समोर आलं। संशय आल्यानं अन्न व औषध प्रशासनाकडून काही औषधांची तपासणी करण्यात आली आणि या तपासणीतून धक्कादायक अहवाल समोर आला। मक्याची पावडर आणि टॅल्कम पावडरपासून औषधांच्या गोळ्या बनवल्या जात असल्याचं समोर आलं। एकाच बोगस औषधाची 9 वेगवेगळ्या नावांनी विक्री सुरू होती आणि एक नाही तर 2 नाही तर 11 जिल्ह्यांमध्ये या बोगस औषधांचा पुरवठा सुरू होता। ॲझिथ्रोमायसिन सारखी नेहमी वापरात येणाऱ्या औषधांच्या नावाखाली बोगस औषधांची विक्री सुरू होती। FDA कडून औषधांची चाचणी आणि अहवाल येईपर्यंत या काळात हजारो रुग्णांना ही औषधं देण्यात आलेली होती आणि त्यामुळे जर रुग्णांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला तर याला जबाबदार कोण, असा सवाल उपस्थित केला जातोय। औषधाचे नमुने औषध निशाने काढल्यानंतर शासकीय विश्लेषकानं त्याच्यामध्ये एजिथ्रोमायसिन हे घटक द्रव्यच नसल्याचं घोषित केलेलं आहे। या प्रकरणी तपास चालू असून उत्पादकापर्यंत तपास करण्यासाठी पोलिसांची मदत घेण्यासाठी त्याच्यामध्ये FIR दाखल केलेला आहे। याच्यामध्ये म्हणजे मोठं रॅकेट असण्याची शक्यता आहे, कारण याच प्रकरणी विविध ठिकाणी FIR दाखल झालेले आहेत आणि त्या दृष्टीने अंबाजोगाई येथे सुद्धा आपण FIR दाखल केलेला आहे। त्यामुळे बोगस औषधांचा होणारा हा पुरवठा या पाठीमागे किती मोठं रॅकेट आहे? साधारण किती दिवसांपासून, किती महिन्यांपासून, की याला वर्ष झाली की या पुरवठादारांकडनं या औषधांचा पुरवठा जो होता, या बोगस औषधांचा पुरवठा वेगवेगळ्या ठिकाणी केला जात होता। यापेक्षाही अधिक काही वेगवेगळी औषधं अशाच बोगस पद्धतीने तयार करण्यात आली आहेत का, याचा शोध आता FDA ला घ्यावा लागणार आहे।